नमस्कार. सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे. आज आपण वर्षभरासाठी वापरण्यात येणारे भाजीची चव वाढवणारी मिरची पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. वर्षभरासाठी साठवणीचे लाल तिखट बनवताना सर्वात आधी सुक्या लाल मिरच्या कडकडीत उन्हात चांगल्या वाळून घ्यायच्या आहे. मिरची घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही पण घेऊ शकता. इथे मी लाल तिखट बनवण्यासाठी गावरानी मिरची घेतलेली आहे. 1 किलो प्रमाणात घेतलेली आहे. आकाराने बारीक व मध्यम आकाराच्या आणि बोटा इतकी असते. हलकीशी शाईन असते. चवीला थोडीशी तिखट असते. हिचे देठ काढून कडकडीत सुकवून घेतली. पाव किलो काश्मीरी लाल सुकी मिरची ही देखील व्यवस्थित कडकडीत सुकवून घेतली. हिचे देठ काढून टाकलेले आहे. थोडीशी लांब आणि जास्त सुरकुत्या असलेली ही मिरची असते. चवीला तिखट नसते पण भाजीला रंग छान येतो. त्यामुळे फक्त ही पाव किलो घेतलेली आहे. आता लाल तिखट बनवायला घेऊया. जाडबुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये एक एक करून मिरच्या भाजून घेणार आहोत. मिरच्या भाजून घेतल्यामुळे यामध्ये थोडेफार मॉइश्चर असेल ते पूर्णतः नाहीसे होते आणि ह्याच कारणामुळे आपले लाल तिखट जास्त काळापर्यंत टिकते. त्याला अळीजळी लागत नाही. पण मिरच्या भाजत असताना बरेचदा ठसका होतो, तर त्याकरिता काही टिप्स लक्षात ठेवायच्या आहे. तर सुरुवातीलाच कढई कडकडीत गरम करून घ्या. त्यानंतरच यामध्ये मिरच्या टाका, जेणेकरून मिरच्या पटकन भाजल्या जातील. त्याचसोबत जाडबुडाची पसरट आकाराची कढई वापरली म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण मिरची भाजली जाते. घरात ठसका पण होत नाही. मिरची भाजत असताना दरवाजा खिडक्या उघड्या ठेवू शकतात. त्यामुळे ठसका पटकन घराबाहेर निघून जाईल. तर बघा, या पद्धतीने संपूर्ण मिरच्या मी अगदी फक्त 4 ते 5 मिनिटाकरता हाताला हलक्याशा गरम लागेपर्यंत सतत हलवत भाजून घेतलेल्या आहेत. तर या भाजून झालेल्या मिरच्या पटकन थंड होण्याकरिता पसरट आकारच्या परातीमध्ये काढून घेतलेल्या आहे. यामुळे त्या छान अशा कुरकुरीत होतात. बरेच जण भाजत असताना थोडाफार तेल वापरतात, पण मिरच्या भाजत असताना तेल वापरले तर मिरच्या नरम पडू शकतात किंवा मिक्सरमध्ये किंवा कांडप यंत्रामध्ये कुटल्या जात नाही आणि मग यामुळे या भाज्यांना चविष्ट तयार होत नाही. त्यामुळे मी सांगते त्या पद्धतीने जराही तेल न वापरता या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. तर बघा, संपूर्ण मिरच्या भाजून झाल्यानंतर थंड झालेल्या आहे. तर लगेचच ह्या आपण मिक्स करून घेऊया. आपलं हे लाल तिखट जास्त चविष्ट व सोबतच याचा रंग जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता व लाल तिखटाला अळीजळी लागू नये म्हणून 2 महत्त्वाच्या साहित्य वापरलेले आहे. ते म्हणजे मीठ आणि तेल. मिठामुळे अळीजळी लागत नाही आणि तेलाचा फायदा मी पुढे सांगते आहे. आता लाल तिखट बनवायला घेऊया. त्याकरिता मिक्सरला भांड्यामध्ये बसेल इतक्या संपूर्ण मिरच्या घेतल्या. चवीनुसार अगदी अंदाजे मीठ घातले आहे. आता मी या मिक्सरला फिरून घेते. तर बघा, किती सहजतेने बारीक दळल्या गेलेल्या आहे. रंगही छानच आलेला आहे. पण हाच रंग आणखी जास्त गडद करण्याकरिता आणि रंग टिकून राहण्याकरिता आपण या ठिकाणी तेलाचा वापर करणार आहोत. त्याच वापराकरिता ते मी दाखवते. पण आता हे लाल तिखट चाळून घेते. एकदम बारीक चाळणीने चाळून घेते आहे. जेवढं काही जाडसर भाग राहिला होता तो पुन्हा एकदा मिक्सरला भांड्यामध्ये घातला. पुन्हा एकदा थोड्याशा मिरच्या घालून घेऊया. सोबतच मीठ टाकूया आणि मगाशी घेतलेले 1 चमचा तेल टाकूया. तेल टाकल्यामुळे या बॅचला काय मस्त असा अगोदरच्या बॅचपेक्षा जास्त डार्क रंग येतो. सोबतच तेल वापरल्यामुळे लाल तिखटाचा ठसका पण होत नाही, कारण लाल तिखटाला हलकासा ओलसरपणा येतो. यामुळे हलकेसे लाल तिखटाचे बारीक कण आपल्या नाकात जात नाही. तर बघा, 1 किलो मिरच्यांकरिता आपल्याला या ठिकाणी 75 ग्रॅम मीठ आणि 100 ग्रॅम तेलाचा वापर करायचा आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे, नाहीतर मग मिरची पावडरला किंवा लाल तिखटाला वास येऊ शकतो. आता यात तेल टाकून मिरच्यांचा रंग बघूया. अगोदरचा लाल तिखट आणि आत्ताचं लाल तिखट तुम्ही किती सारा फरक दिसतो आहे. आत्ताच्या लाल तिखटाला किती रंग छान डार्क आलेला आहे. ही फक्त 1 चमचा तेलाची
कमाल आहे. यामुळे देखील मी सांगितलेली टिप्स वापरून बघा. तर तुम्हाला परफेक्ट 1 किलो लाल तिखटाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आता तयार झालेले लाल तिखट कसे साठवायचे हे सांगते. काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणी घ्यायच्या. बरणीमध्ये लाल तिखट भरल्या गेले की यावर हिंगाचा कडा ठेवायचा. या बरणीचे घट्ट झाकण लावून ठेवायचे. हिंगाचा खडा घातल्यामुळे अळी-जाळी लागत नाही, वास पण खराब येत नाही. वर्षभर मिरची पावडरचा रंग तसा तसा टिकून राहतो. माझ्याजवळ हिंगाचा खडा नव्हता, पण मी नंतर ठेवणार आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.